चला मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय जोगित पाटील. षटक क्रमांक 3 हाताळलं, धावा खर्च केले 4. महत्वपूर्ण षटक होतं, मॅचला मुवमेंट देणारं षटक होतं. जोगित पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. कॉंग्रॅच्युलेशन असेल जोगित पाटील, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नाणेफेकीचा कॉल जिंकून मीम बॉय संघाने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलंय MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लब या संघाला फलंदाजीसाठी. डुवर डाई सामना असेल म्हणावा लागेल. जो संघ पराभूत होईल त्याला 365 दिवसाची लॉंग मीटिंग करावी लागेल ही स्पर्धा खेळण्यासाठी. डुवर डाई मॅच म्हणावी लागेल. ग्रुप बी मधील चला साधी समालोचक मित्र, आमचे आधारस्तंभ अल्पेश जोशी साहेब यांचे देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील न्यामाबाईच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उर्फ जॉन्टी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मी देव सर्व कार्य सुसर्वदा. मी अल्पेश जोशी समालोचनासाठी मला संधी दिल्याबद्दल अनिकेत सर आपलं मनपूर्वक आभार असेल. तसेच भरत मोरे सर आमचे विभागातील एक नामवंत समालोचक, त्यांना देखील मी अभिवादन करतो आणि समालोचनाची परवानगी घेतो. नक्की दुसऱ्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटला, थोडा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जर का या मैदानावरती जर जिंकायचं असेल तर इतिहास बनवावा लागेल. तुम्हाला ताकद, तुम्हाला धैर्य आणि निष्ठावंतपणे खेळावं लागेल. कारण की या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलेलं काहीच 7 चेंडू 6 धावांचा सामना होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला भेटते संघ MCC संघाकडून. मीम बॉयजची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, तर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगलीच पाहायला भेटते. कारण 3 चेंडू मध्ये 3 धावा इकडे खर्च केलेले आहेत. पुढील एक चेंडू पाहताय, थोडासा संत पद्धतीने इकडे खेळ चालू केलेला आहे आणि एक धावेनेशी समाधान मानावं लागेल. इकडे खरोखरच चांगली गोलंदाजी इकडे मीम बॉयज संघाकडून आपल्याला या आधीच्या सामन्यामध्ये पाहायला भेटली, परंतु पराभूत झाले. नक्कीच आमचे राजू साहेब असतील, दीपक नारकर दादा असतील, शंकर मामा बेकरे साहेब कार्पेट पद्धतीने मारला चेंडू, चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि आलाय चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांना एक विनंती असेल, कृपया करून वेळ जास्त वाया घ्यायचा नाहीये प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की आपल्या वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, लक्षात ठेवायचं. सुंदर फलंदाजी इकडे पाहायला भेटते आपल्याला MCC संघाकडून. पहा, पहिल्या 4 चेंडू मध्ये सलग सिंगल 4 आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिला एक चांगला फटका पाहायला भेटला आणि चेंडू सीमारेषा पार केला होता तो MCC संघाने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता पहा, पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा पाहायला भेटला, त्याच्यानंतर काहीशी लाईन लेंथ चेंज केलेली आहे गोलंदाजाने आणि एक धावेनेशी समाधान मानावं लागेल. षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 9. चला देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. कमा डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते वासिम. खरोखरच चांगलं आपण या मैदानाचे आखणी ज्या पद्धतीने केली जाते, त्या निरंजन चिंदरकर असतील, अजय दोपट सर असतील, त्यानंतर न्यामाबॉयज संघातील सर्व खेळाडू असतील, खरोखरच चांगली आखणी केली गेलेली आहे. इकडे आपण पाहतोय
आपले या सामन्यांसाठी ज्यांनी इकडे सहकार्य केलं आहे, नारकर दादा असतील, राजू दादा, शंकर मामा बेकरे असतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्या चेंडूला चांगलाच फटका इकडे आलेला आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेनिशी समाधान मानावं लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटला, सुंदर कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक धावेनिशी समाधान मानावं लागले. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज वासिम. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, वारंवार फुलटॉस चेंडू. डेड बॉल, इकडे पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. एक संधी होती, परंतु संधीचं सोनं केव्हा केव्हा असतं आपल्या सोबत. आपला लक नसतो तेव्हा या पद्धतीचा चेंडू आपल्याला हाताळायला भेटतो. नक्कीच वळूया पंचांकडे. आपण पाहतोय नॅमो बॉईज मोरेगाव पुरस्कृत मोरेगाव चॅलेंजर्स कप आपण पाहतोय 2025 चा तरार. खरोखरच एक मोठी स्पर्धा इकडे मानावी लागेल आणि वर्षानुवर्ष इकडे आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. आपण जेव्हा जेव्हा दरवर्षी आपण पाहतो, पहिली होते ती मोरेगाव असोसिएशन्स म्हणजे विरार क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा होते. तदनंतर आपण पाहतोय उद्यापासून मोरेगाव प्रीमियर लीग देखील होणार आहे, जी आपल्या मोरेगाव नगिनदासपाडा परिसरातील असते. त्याचे देखील आयोजक असतात दीपक नारकर दादा, तसेच श्री शंकर मामा बेकरे, राजू दादा असतील, असे नितेश दादा कुयस्कर असतील, असे बरेच यांचे सहकारी आहेत. नॅमोबॉईज संघ म्हटलं तर काही एका मंडळाचा तो संघ नाहीये, तो एक त्रिकूट आहे. म्हणजे म्हटलं जातं ना की पूर्ण नालासोपारातील जेवढे मंडळ आहेत त्या मंडळातील प्रत्येक पदाधिकारी असेल किंवा त्या मंडळातील प्रत्येक व्यक्ती असेल किंवा एक खेळाडू असेल, तो या मंडळामध्ये सदस्य बनलेला आहे. आणि खरोखरच एक मोठा आणि नाम असलेला हा नॅमा बॉईज संघ आपल्याला इकडे आज या मोरेगाव या परिसरामध्ये पाहायला भेटतोय. चला, पंचांना देखील विनंती असेल की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर वेळ कमी न आपल्याला पेनल्टी दिली का? चला पहा काय नियमावली असते विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये. ज्या पद्धतीने ट्रॅक असेल, शूज असतील किंवा अदरवाईज टी शर्टचं असेल, आपल्याला त्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की ट्रॅक मला वाटतं काहीतरी वेगळ्या पद्धतीची घालण्यात आलेली आणि त्याच्यावरती 2 रन्सची पेनल्टी आलेली आहे. म्हणजे शेवटच्या जेव्हा स्कोर सांगण्यात येईल त्याच्यामध्ये प्लस केलं जाईल तो स्कोर. आणि नक्कीच वळूया पुढच्या चेंडूकडे. वसीम वर्सेस आपण पाहतोय चला पुढचा चेंडू वसीम यांचा. 2 चेंडू आपण पाहिले, त्यातला एक डेड बॉल पाहिला, त्याच्यानंतर आपण पाहिला एक चेंडू, पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली. चला पुढचा चेंडू वसीम यांचा. सुंदर चेंडू, त्याला सन्मान दिलेला आहे आणि या सन्मानाने एक धाव डी झोन मध्ये गेलेली आहे. या सन्मान दिलेल्या 1 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 11. पाहूया एकावर एक 11. आता कोण बनेल बकरा पाहूया. वसीम यांचा पुढचा चेंडू, कार्पेट मध्ये मारला चेंडू, चेंडू तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, परंतु एक धाव काही रोखता आलेली नाही. सुंदर रनिंग बिटवीन द इकडे आपल्याला एमसीसी संघाकडून पाहायला भेटली. तसंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलेलं, परंतु जर का पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर का चेंडू हाताळला गेला असता तर नक्कीच रनआउट स्वरूपामध्ये गडी बाद झाला असता, परंतु संधी गमावलेली आहे. पुढील चेंडू वसीम यांचा. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने पटकावलेला चेंडू. एक धावेनिशी समाधान मानावं लागेल एमसीसी संघाचं आणि संघाची वैयक्तिक वाढती धावसंख्या झालेली आहे ती 13. 1-13 1 मेरा. आता पाहूया, एक साईडला धैर्य आहे तर दुसऱ्या साईडला जिद्द आहे. पाहूया कोण जिंकेल, धैर्य जिंकेल की जिद्द. पाहूया झेल होते का. आणि पंचांनी दिलाय चौकार. पहा काय घडलं, काय बिघडलं इकडे पाहायला भेटतंय. काहीच मिसअंडरस्टँडिंग इकडे पाहायला भेटली 2 खेळाडूंमध्ये आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. देऊया संधी डीजेला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे. खरोखर धावसंख्या झालेली आहे 17. पहा मी आधीच बोललो अक्षय सर की ह्या चला मॅच चालू करायची आहे, लगेचच मॅच चालू करायची आहे. प्लीज जास्त वेळ वाया घालवायचा नाही. 15 मिनिटाची अवधी असेल, प्रत्येक इनिंग साठी लक्षात ठेवायची आहे. नक्कीच आपण
नक्की शैलेश दादा आपणास विनंती असेल भरत मोरे सरांना भेटायचं आहे प्लीज. पुढचा चेंडू वसीम यांचा, पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू, पुढचा चेंडू, चेंडू गेला सीमा रेषा पार. देऊ एक संधी डीजेला, कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 21. 21 म्हटलं तर मुलांच्या हृदयामध्ये जो आपला धगधग धगधग वाटतं ना, तोच आकडा म्हणजे 21. 21 हिंदीमध्ये बोलला जातो. खरोखरच एक महत्वाचा आकडा मानला जातो यंग जनरेशन मध्ये. आणि धावसंख्या झालेली आहे 21. 3 चेंडू हाताळले गेले होते, पण तिन्ही चेंडू फुलटॉच आपल्याला पाहायला भेटले. आता जागा घेण्यासाठी आले ते अमित. अमित पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो, कारण की या आधीचा षटक एक महागडा षटक म्हणावा लागेल. 2 रन्सची पेनल्टी, त्याच्यानंतर 1-2 चौकार पाहायला भेटले त्या षटकामध्ये. पुढचा चेंडू अमित यांचा बाहेरून मारण्याचा प्रयत्न, परंतु सन्मान इकडे फलंदाजांनी दिलेला आहे. आणि डी झोन मध्ये गेलेला चेंडू, 1 धावेनिशी समाधान. खरोखरच या स्पर्धेसाठी आपण पाहिलेलं आहे, नारकर्दा असतील, तसेच राजू असतील, शंकर मामा बेकरे असतील आणि इतर सर्व सहकारी असतील, त्यांनी खूप मेहनत केली या मैदानासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. पंच वळले, पंचांनी पंख पसरवले. एक अतिरिक्त चेंडू आता टाकावा लागणार आहे, कारण एक अतिरिक्त चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. खरोखरच खूप सुंदर फलंदाजी इकडे होत्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात हा चेंडू पाहायला एक चांगला वाटला, कारण की हा चेंडू सुंदर ऑफ कटर चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आम्ही त्यांच्याकडून खरंच खूप सुंदर चेंडू पाहायला भेटला. लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही संघांनी जी तुमची पेनल्टी आहे ती शेवटी ऍड केली जाणार आहे 2 रन्सची. त्यामुळे स्कोर जो आहे, जो रनिंग स्कोर आहे, तोच सांगण्यात येणार आहे. आम्ही त्यांचा या खरोखरच खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तदनंतर आता पाहूया पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला भेटला, त्याच्यावरती सन्मान दिलेला आहे चेंडूला. आणि 1 धावेनिशी समाधान मानावं लागेल इकडे MMCC संघाला. संघाची वैयक्तिक आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 24. खरोखरच सुंदर षटक म्हणावं लागेल, कारण आम्ही त्यांनी एक निर्धाव चेंडू फेटाळला गेला होता. पुन्हा एकदा पहा, हा 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 काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी इकडे आम्ही त्यांच्याकडून पाहायला भेटले. डॉट चेंडू इकडे पाहायला भेटतंय, कारण या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटले 2 डॉट चेंडू आलेले आहेत. आणि या आधीच्या षटकामध्ये आपल्याला पाहिले 2 चौकार आले होते. नियतीचा खेळ आहे, नियतीचा खेळ कोण बदलू शकत नाही. नक्कीच पुढचा चेंडू समोरच्या दिशेने डिफेन्स केलेला आहे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट MCC संघाकडून पाहायला भेटते. आणि खरोखरच चांगलं इकडे खेळी, संयमी खेळी इकडे पाहायला भेटते. अजून एकही गडी गमावलेला नाही MCC संघाकडून. चला पुढील चेंडू अमित यांचा, चांगला षटक म्हणावं तर लागेलच. पुन्हा पुन्हा पंच वळले, नो बॉल घोषित केलेला आहे. डी झोन मध्ये गेलेला चेंडू, म्हणजे या अतिरिक्त चेंडूवरती 2 धावा पाहायला भेटलेल्या आहेत आपल्याला. आणि या 2 धाव्यांची संघाची वाढती धावसंख्या झाली 27. म्हणजे सलीम लंगडे पे मतरो हा आकडा आपल्याला पाहायला भेटतोय. तो आकडा म्हणजे 27. हा हौजी मधला आकडा आहे. पाहूया आता काय कोणावरती लंगडेपणाचं रूप येईल ते. एक साइडला अमित, दुसऱ्या साइडला MCC संघातील हो पुन्हा पाहूया. पंच तर वळलेले आहेत, पंचांनी पुन्हा एकदा हात वरती केलेला आहे आणि वाईटचा इशारा दिलाय. काहीच 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला भेटले 2 चेंडू निर्धाव होते, परंतु पहा नियतीची कलटणी पहा. पुढच्या 3 चेंडू मध्ये 2 वाईट आहेत. खरोखरच हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. इकडे दाखवून दिलेलं आहे या मोरेगावच्या मैदानामध्ये अमित याने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला भेटलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झालेली 28 म्हटलं तर मला वाटतं जवळजवळ सरासरी असेल ती 9 किंवा 10 धावांची सरासरी असेल. खरोखरच चांगली फलंदाजी MCC संघाकडून पाहायला भेटलेली आहे, कारण MCC संघाचा अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. खरंच चांगली फलंदाजी पाहायला भेटते. या आधीच्या षटकामध्ये चान्स होता, परंतु अप्पर चान्स त्याने सोडलेला आहे MIM संघाने, या संघाने. तर ज्ञानेश्वर पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तसेच नक्कीच आमच्या गावातील एक नामवंत, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तेवढाच चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला, पण डी झोन मध्ये गेलेला फटका पाहायला भेटला. नक्कीच आमच्या गावाची आन बान शान आय एम किरू याला सबस्क्राईब करा, फॉलो करा. नक्कीच त्याच्याकडून एक हास्य विनोदी आपल्याला व्हिडिओज पाहायला भेटतात Instagram वरती, नक्कीच त्याला फॉलो करा.
चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला, सन्मान दिला, 1 धावेनिशी समाधान. संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 30. चांगली फलंदाजी इकडे एमसीसी संघाकडून पाहायला भेटते. नक्कीच याचा पुरेपूर पुन्हा एकदा बाहेरून मारण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, तेवढा चांगला चेंडू देखील पाहायला भेटलं. जर का या क्षेत्ररक्षणातून चुकी झाली नसती तर नक्कीच संघ काहीसे 8 ते 10 धावा बचावू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. घडणं आणि घडवणं हे ईश्वराच्या हातात आहे. आणि खेळपट्टीवरती पाहतोय आपण एक संयमी खेळी इकडे पाहायला भेटते एमसीसी संघाकडून. संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय 31. 1 आणि 30. 1 आणि 30 म्हटलं तर महिन्यातील शेवटचा दिवस, आणि महिन्यातील शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याकडे पैसा नसतो, आणि तोच दिवस आपल्याला पाहायला भेटतो तो 31. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. वाव, सुंदर चेंडू इकडे म्हणावं लागेल. आपण पाहतोय या 2 षटकामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला 4 ते 5 आपल्याला पाहायला भेटले, परंतु तेवढीच खराब गोलंदाजी देखील पाहायला भेटली. निर्धाव चेंडू नंतर अतिरिक्त धावा देखील तेवढ्याच पाहायला भेटल्यात. चला पुढील चेंडू पाहूया काय होतोय काय घडतोय. बाहेरून मारण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने मारले चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला भेटलेली आहे. 1 धावेनिशी समाधान. संघाची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी आव्हान पेनल्टी 2 रनाची होती, ते 34 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी असेल 35 धावांचं आवाहन. या मोरेगाव च्या आपण परिसरामध्ये पाहतोय एक सुंदर अशी स्पर्धा, न्यामा बॉईज आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. त्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार असेल. त्याच्यामध्ये आपल्याला पाहतोय आपण आमदार साहेब राजन नाईक साहेब असतील, पंकजजी देशमुख साहेब असतील, त्यानंतर किशोरजी पाटील असतील, निलोजी देशमुख साहेब, संकेतजी आगरे साहेब असतील, अशा सर्व सन्माननीय मान्यवरांचा खरोखरच मनपूर्वक आभार. आणि या आभारामध्ये आपण देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. खरोखरच आपण पाहतोय या परिसरामध्ये बरेच जण घडलेले आहेत. कोण वकील झालाय, कोण पोलीस झालाय, कोण इंस्टाग्राम स्टार झालेला आहे, परंतु मी सन्माननीय आशिष सर आपण पुन्हा एकदा यायचंय प्लीज. या परिसरामध्ये बरेच जण घडलेले आहेत. आपण पाहतोय वकील झालेले आहेत, वैभवजी पाटील साहेब असतील, तदनंतर आपण पाहिलेलं आहे की इंस्टाग्राम स्टार आपण पाहिलेला आहे, आय एम किरू म्हणजे किरण पाटील असेल, तसेच प्रणय यादव सर हे देखील पोलीस भरतीमध्ये जिंकलेले मला वाटतं यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर कृपया करून मंचावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचा सन्मान केला जाणार आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 35 धावांचं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मेहुल यांना. चला पाहूया, सामना चालू झालेला आहे. हो, मोठ्या पटक्यांची गरज, परंतु इकडे निर्धाव आपल्याला पाहायला भेटलाय चेंडू. खरोखर ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने आपल्याला गोलंदाजी देखील पाहायला भेटते. निर्धाव चेंडू जर का फेटाळले तर फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच विजयी होऊ शकतो, परंतु इकडे 50 धावांचा देखील एक मोठा आकडा गेलेला आहे. चला पंच वळलेले आहेत, पंचांनी वाईटचा इशारा दिलेला आहे. एक अतिरिक्त चेंडू. या चुक्या केल्या नाही पाहिजेत, ज्या चुक्या आधीच्या संघाने केल्या त्या चुक्यांना सुधरून आपल्याला गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. चला पुढील चेंडू वळूया आपण पुढच्या चेंडूकडे. 2 मातंबर संघ, एक साइडला एमसीसी, दुसऱ्या साइडला मिम बॉईज संघ. पुन्हा एकदा चुकी, आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. देऊया एक संधी डीजेला. नो चेंडू घोषित केलेला आहे डी झोन मध्ये, 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. वसईचा धक्का, धक्क्यावर बत्तीनं बत्ती काय जळना का जळवावी लागेल तर काय प्रयत्न करावा लागेल, आणि प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरच तुम्हाला जिंकता येईल, आणि ती पराकाष्ठा करण्याची गरज आता मीम संघाला आहे.
नक्कीच चांगली फलंदाजी इकडे करावी लागेल. कार्पेट मध्ये मारल्या चेंडू, चेंडू गेला सीमा रेषा पार, चौकार. देऊया एक संधी डीजेला. धन्यवाद डीजे. चला सामना लगेचच चालू करायचा आहे. विनंती, एमसीसी संघ जास्त वेळ घ्यायचा नाही. कर्णधार बघा, प्रत्येकाच्या आहे ना संघामध्ये म्हटलं तर जिम्मेदारी असते ती कर्णधारावरती. कर्णधाराने वेळ वाया घालवली नाही तर नक्कीच आपण तो सामने चांगले खेळू शकतो. कारण नंतर जाऊन आपण 2 ओव्हर 1 ओव्हरचे सामने बरेच ठिकाणी पाहतो, त्या पद्धतीने सामने इकडे झाले नाही पाहिजेत. म्हणून ह्या न्यामा बॉईज संघाने डे नाईट स्पर्धा आयोजित केलेली आहे. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. पहा, नो चेंडू, एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला धाव. ही धाव कुठपर्यंत भारी पडू शकते ते आता पुढील षटकामध्ये माहिती पडेल. कारण या आधीच्या चेंडूवरती नो चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटलं. चुकीला माफी नसते क्रिकेट यामध्ये. चला पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुंदर स्लॉट केलेला चेंडू, एक डी झोन मध्ये गेलेला चेंडू, सुंदर आपल्याला एक फ्लिक केलेला चेंडू पाहायला भेटला. आणि एक धावनीची समाधान मानावं लागेल नदीम यांना. आता स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण पाहतोय समीर. संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 8. आता कोणाची लागेल वाट या चेंडूवरती पाहायला लागेल, परंतु सन्मानित चेंडू, वाट लागले फलंदाजाची. सुंदर चेंडू पाहायला भेटला, लेग ब्रेक केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. अजून सुद्धा संधी आहे, पाहूया कोणाला लागेल वाट, कोणाची होईल वाट. पुन्हा एकदा पंच वळलेले आहेत. वाईटचा इशारा इकडे पाहायला भेटलेला आहे. एक अतिरिक्त धाव. मी आधीच बोललो होतो की या जर क्रीजवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर अतिरिक्त चेंडूंचा मारा करणं. आणि चेंडू चांगला आहे पण निर्धाव चेंडू पाहायला गेला. फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूचा फायदा घेता आलेला नाहीये. आणि याच आधीच्या इनिंग मध्ये आपण पाहिलेल्या एमसीसी संघाकडून फायदा घेतला गेलेला. दुसऱ्या षटकामध्ये 3 फुलटॉस चेंडूवरती 2 चौकार लगावले गेले होते. परंतु फायदा घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर तरला थारा नसतो. पुन्हा एकदा सुंदर पटका, चेंडू, नो चेंडू घोषित केलेला आहे आणि गेलाय चौकार. संधी आहे मेम संघाला, देऊया एक संधी डीजेला. धन्यवाद डीजे. परशुराम गडसी साहेब, परशुराम राऊत साहेब, तसेच शरद गडसी साहेब, आपण मंचावर यायचं, स्थानबद्ध व्हायचं आहे प्लीज. आणि प्रणय यादव साहेब, या स्पर्धेमध्ये आपण वेळात वेळ देऊन आलात. न्यामा बॉईज तर्फे तुमचं हार्दिक आभार. नो प्लस 4 ना, 5 धावा. ओके सर. 14 संघाची धावसंख्या झालेली आहे 14. आणि चेंडूची खेळी झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू. पहा कुठे खेळ बिघडतो. अतिरिक्त धावा, पहिलीच ओव्हर. संयम, आपल्या मनावर आणि आपल्या डोक्यावर संयम असेल ना तर नक्की आपण क्रिकेटमध्ये जिंकण्याची आपण अपेक्षा बाळगू शकतो. आणि जर का मनावर आणि आपल्या डोक्यावर ताबा नसेल तर या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो. एक षटक संपल्यानंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 15. अजून देखील आपण पाहतोय जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती. आता पहा समीकरण काय झालंय. समीकरण बिघडलेलं आहे. समीकरण आता बिघडलेलं आहे. 18 चेंडू मध्ये 20 धावा. 18 चेंडू 20 धावा म्हणजे 2 धावा वरती. अतिरिक्त धावा ज्यांनी हाताळल्या तो संघ बॅकफुटला राहिलेला आहे. खरोखरच हा चांगला ग्राउंड आपण पाहिलेला आहे. आणि त्या ग्राउंडसाठी ज्यांनी शंकर मामा बेकरे असतील, राजू असेल, नारकरदा असतील, आणि बरीच अशी मेहनत घेतलेली आहे. काबाड कष्ट करावं लागतं. कारण की या मैदानामध्ये आहे ना जवळजवळ 4 ते 5 महिने पाणी साचलेला असतो. त्याच्यानंतर त्याला साफ करणं, सफाई करणं आणि ते सर्व व्यवस्थित आपल्याला मैदान तयार करून देणं. आणि निरंजन चिंदरकर, अजय धोपट यांच्यासारखे खरोखरच महान व्यक्तिमत्व या मोरेगाव न्यामा बॉईज संघाला लाभलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. खरोखरच पुढचा चेंडू पुन्हा एकदा वळूया पंचांकडे.
पंच वळलेले आहेत, पंचांनी हात पसरवलेले आहेत. वाईट चेंडू म्हणजे पहा आता चेंडूची धाव संख्या आता कुठेतरी बॅकफुटला आपल्याला एमसीसी संघ पाहायला भेटतोय. 18 चेंडू आणि 19 धावा, 19 धावा 18 चेंडू. खरोखरच चांगली चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. एक चांगला चेंडू पाहायला भेटला. बरेच वेळानं कालांतराने आपल्याला हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खरोखरच चांगला चेंडू या आधीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं तर 15 धावा. त्यानंतर आपण पाहिलं की या षटकामध्ये एक सुंदर चेंडू पाहायला भेटला, परंतु काहीच वेगळं समीकरण आहे. पुन्हा एकदा कार्पेटमध्ये मारला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि एक धावेनिशी समाधान. थेंबे थेंबे तळेसाचे, थेंबे थेंबे तळेसाचे त्या पद्धतीची इकडे खेळी आपल्याला पाहायला भेटते. खरोखरच याच पद्धतीची खेळी या आधीच्या सामन्यामध्ये देखील झालेली. 2 धावावरती होत्या, त्यानंतर चांगली खेळी पाहायला भेटली. पंच 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 वळलेले आहेत. खरोखरच पंचांच्या स्माइल साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरोखरच एवढी चांगली स्माइल आपल्याला पाहायला कुठे भेटत नाहीये आणि खरोखरच एक आत पसरून वाईटचा इशारा इकडे पंचांनी घोषित केलेला आहे. गोलंदाजी थोडी आपल्याला इकडे गचाळ पाहायला भेटते एमसीसी संघाकडून. परंतु परंतु अति घाई संकटात नाही, गडी झालाय बाद. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखरच एक चांगली गोलंदाजी चालू आहे. आता जर जिंकायचं असेल तर जिंकण्यासाठी काबाड कष्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला निर्धाव चेंडू फेटाळावे लागतील आणि ते आपल्याला इकडे पाहायला भेटता येतच, कारण की एक विकेट गमावलेली आहे. चांगली विकेट इकडे. आहा, सुंदर फ्लिक केलेला चेंडू. एक धावेनिशी समाधान इकडे मानावं लागेल मीम संघाला. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणजे प्रत्येक चेंडूला धाव देवा नव्हे, तुम्हाला निर्धाव चेंडू इकडे फेटाळावे लागतील. वासिम, चला पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, कारण तुमच्याकडे रोखण्यासाठी काही उरलेलं नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर कुठेतरी तुम्हाला या सामन्यामध्ये कुठेतरी जागा पाहायला भेटली असती. परंतु खरोखरच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इकडे पाहायला भेटली. आता गरज आहे 13 चेंडू आणि 14 धावा. 13 चेंडू 14 धावा. समीकरण मोठं आहे. नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल. कोण जबाबदारी घेईल हे पाहावं लागेल, कारण मैदान आपण पाहतोय. आपण वसई विरारमध्ये वारंवार पाहिलेले आहे, मैदान स्क्वेअर असतात कारण जवळ जवळ असतात, परंतु हा मैदान काहीसा ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानामध्ये पहिली टुर्नामेंट जी पालघरमध्ये 50,000 श्री दीपकदादा नारकर यांनी जी आयोजित केलेली, ती पहिली टुर्नामेंट 50,000ची इकडे आयोजित केली होती. नक्कीच त्यावेळेला मला वाटतं व्हेंचरस संघ आणि अष्टविनायक संघ हे 2 मातंबर संघ फायनलला आले होते. नक्कीच राजू दादा यांच्या चेहऱ्यावरती काहीशी स्माइल पाहायला भेटली. चला मॅच चालू करायचा. वेळ एकदा गेली की पुन्हा येत नाही, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि जर मॅनेजमेंटने डिसिजन घेतलं तर 2 ओव्हरचे सामने तुम्हाला खेळावे लागतील, परंतु मॅनेजमेंट खंबीर तो हम है गौतम गंभीर. मग मी कोणालाही काढेन, शर्माला पण काढेन, मी कोहलीला पण काढेन. गंभीर. चला पुढील चेंडू वळूया. पुढील षटक घेऊन आलेले आहेत नवीन किरण. आता किरणला आपल्या या षटकामध्ये काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू खोलवर टाकायचा, तेवढा चांगला फटका, कार्पेट मध्ये मारलेला फटका, परंतु धावा वाचवणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये धावा वाचवणं गरजेचं आहे आणि धावा इकडे वाचवता येत नाहीयेत एमसीसी संघाला. कुठेतरी फिल्डिंग मध्ये आपल्याला गचाळपणा पाहायला भेटतोय. नक्कीच पुढील चेंडू, परंतु मॅच अजून काही सुटलेली नाहीये. जर का निर्धाव चेंडू हाताळले तर नक्कीच संघ कुठेतरी जाईल. पुन्हा एकदा कार्पेट मध्ये तेवढं चांगलं क्षेत्र करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नाला अपयश. चेंडू गेला सीमा रेषा पार, चौकार.
धन्यवाद डीजे. एकांश बाप्पा मोर्या आणि सायश अर्नाला टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू, धावसंख्या झालेली आहे 27. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. एक धावेनिशी समाधान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटलं इकडे. खरोखरच पुन्हा एकदा हो 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 हो, संधी होती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संधीचं सोनं करता आलेलं नाही मित्रांनो. संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकार आणि चांगलं क्षेत्ररक्षणाची गरज असते, ती क्रिकेट या सामन्यांमध्ये. खरोखरच पुढील चेंडू चांगलं षटक म्हणावं लागेल या षटकातील. किरण यांचा पुन्हा एकदा खोलवडा कार्पेट पद्धतीने पटकावला चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. धन्यवाद डीजे. जेव्हा तू थकतोस जेव्हा तू थकतोस तेव्हाच यश जवळ असतं मित्रा. अजून एक पाऊल टाक, इतिहास घडव मित्रा. खरोखरच इतिहास घडवणं गरजेचं आहे. इतिहास खरोखरच ज्याला पॅनल्टी दिली हा हे इतिहास गवाय. मॅक्सवेलचा आपण पाहिलेला, एकदा इंजर्ड होते पायामध्ये, त्यांनीच मॅच जिंकवून दिलेली इंडियासाठी सॉरी ऑस्ट्रेलियासाठी. आणि एक धाव संख्या पाहिजे. त्यावेळेला देखील मॅक्सवेल आपण पाहिलेला होता, इंजर्ड होता. ऑस्ट्रेलिया इंडियाची मॅच होती आणि इंजर्ड असताना देखील त्याने ऑस्ट्रेलिया संघाला मॅच जिंकवून दिलेली. चला, जिंकण्यासाठी आता एक धावेची आवश्यकता आहे मिम बॉयज संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 1 धाव. होऊ शकतो, शक्य असं काय नसतं. फक्त करण्याचं कर्तृत्व असणं गरजेचं असतं. माइंड गेम आहे. या माइंड गेम मध्ये तुम्हाला ही चुकी पहा. चेंडू तर अडलेला, परंतु नो चेंडू घोषित केला पंचांनी. देऊया एक संधी डीजेला. या सामन्यानंतर लक्षात ठेवायचं आहे 5 मिनिटाचा ब्रेक आहे, कारण की ग्राउंडची आखणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर टॉस होणार आहे 2 संघांमध्ये. आणि नक्कीच सर्वांनी बाहेर राहायचं आहे प्लीज. एक मिनिट घेतो डीजे थोडा वेळ घेतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमंत्रित करतोय नदीम आपण यायचा. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी. आणि प्रणय यादव साहेब आहेत, यांच्याकडून आपण तसेच परशुराम राऊत साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची आपण पुरस्कार टी शर्ट देऊया. एक सुंदर चमचमती टी शर्ट आपण पाहतोय. प्रणय जाधव साहेब आले, नक्कीच पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाले. त्यांचं मोरेगावच्या वतीनं आणि नॅमो बॉयज संघाच्या वतीनं